नमस्कार मित्रांनो. मराठी टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने आणि हँडसम लुकने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजेच राज हंचनाळे. कोल्हापूरच्या मातीतल्या तुझ्यात जीव रंगला मालिकेतील निष्पाप सूरज, सनिदा असो, प्रेमाची गोष्टमधला हळवा सागर असो, की आता सनई चौघडीमधले शिस्तप्रिय जय, राजने प्रत्येक भूमिका अगदी जिवंत केली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण राज हंचनाळेचा वैयक्तिक आयुष्य, त्याचा स्ट्रगल, त्याचे वैवाहिक जीवन आणि त्याचा आजवरचा संपूर्ण प्रवास अगदी जवळून पाहणार आहोत. राज हंचनाळेचा जन्म आणि त्याचे संगोपन महाराष्ट्रात झाले. त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आणि कलेची प्रचंड आवड होती. कॉलेजच्या दिवसात त्याने विविध एकांकिका आणि नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज आणि त्याची चांगली उंची यामुळे त्याला सुरुवातीपासूनच स्टेजवर एक वेगळी ओळख मिळाली. इतर कलाकारांप्रमाणेच राजनेही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत मुंबई गाठली. सुरुवातीच्या काळात अनेक ऑडिशन्स देणे, रिजेक्शन्स पचवणे आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. सूरज, सनिदाची भूमिका, झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलामधून राजला खऱ्या अर्थाने घराघरात ओळख मिळाली. यात त्याने राणादाच्या, हार्दिक जोशी लहान भावाची म्हणजेच सूरजची भूमिका साकारली होती. सुरुवातीला थोडी नकारात्मक छटा असलेली ही भूमिका पुढे अत्यंत सकारात्मक आणि लाडकी बनली. मालिकेतील त्याची नंदिता वहिनी अपूर्वा नेमळेकर सोबतची जुगलबंदी आणि त्याची सनिदा ही स्टाईल महाराष्ट्राला प्रचंड आवडली. या मालिकेने त्याला इंडस्ट्रीत भक्कम पाय रोवून दिले. तुझ्या जीव रंगलानंतर राजने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने वेगवेगळ्या वाहिन्यांवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. या मालिकेत त्याने अर्जुन हे मुख्य पात्र साकारले. एक मराठी मुलगा आणि कानडी मुलगी यांच्यातील प्रेमकथा यात दाखवण्यात आली होती. या मालिकेच्या शूट दरम्यान एका 30 सेकंदाच्या शॉटसाठी संपूर्ण टीमने केलेली मेहनत आणि राजचा अभिनय कमालीचा गाजला. स्टार प्रवाहावरील अत्यंत लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्टमध्ये राजने सागर ही भूमिका साकारली होती. अभिनेत्री तेजश्री प्रधान, मुक्ता आणि राज यांच्यातील ऑन स्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तेजश्रीच्या एक्झिट नंतर स्वरदा ठिगळेसोबतही राजने आपली उत्तम केमिस्ट्री टिकवून ठेवली. एका समजूतदार, हळव्या आणि जबाबदार वडिलांची व पतीची भूमिका त्याने अप्रतिम वठवली. सध्या राज झी मराठी वाहिनीवरील सनई चौघडे या नवीन मालिकेत जय खानोलकर ही मुख्य भूमिका साकारत आहे. जय हा अत्यंत प्रामाणिक, शिस्तप्रिय, थोडासा रूढ आणि ॲटिट्यूड असलेला बॉस आहे. शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केलेल्या या पात्राची आणि अभिनेत्री चिन्मयी साळवीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. राज सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतो. अनेकदा चाहते त्याच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. राजच्या पत्नीचे नाव मनीषा डेसवाल. तिला प्रेमाने मॉली म्हणतात. त्यांच्या नात्याला तब्बल 13 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. राजने नुकतीच त्यांच्या 13 वर्षाच्या एकत्र प्रवासाची व भावनिक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने पुन्हा निवड करायची वेळ आली तर मी तुझीच निवड करेन असे लिहिले होते. मॉली ही अभिनय क्षेत्रात नसली तरी ती एक उत्तम स्केच आर्टिस्ट आहे. ती आपली सुंदर चित्रे सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. राज आणि मॉलीचे बॉन्डिंग चाहत्यांना प्रचंड आवडते. सेटवर राज अत्यंत मनमिळावू आणि कष्टाळू कलाकार म्हणून ओळखला जातो. सहकलाकारांशी त्याचे संबंध खूप छान असतात. राज आपल्या फिटनेसवर प्रचंड लक्ष देतो. त्याची पर्सनॅलिटी आणि लुक यामुळे तो तरुण वर्गात, विशेषतः तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहे. मालिकासोबतच राजने ऑपॉर्च्युनिटी सारख्या काही प्रोजेक्ट्स आणि शॉर्ट फिल्म्समध्येही
काम केले आहे. तर मित्रांनो, हा होता कोल्हापूरच्या मातीतून येऊन मराठी टीव्ही इंडस्ट्रीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा राज हंचनाळे. अगदी शून्यातून सुरुवात करून आज आघाडीचा अभिनेता बनण्यापर्यंत त्याचा हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. तुम्हाला राज हंचनाळेची कोणती मालिका किंवा कोणती भूमिका सर्वात आवडते? प्रेमाची गोष्ट मधला सागर की सनई चौघडी मधला जय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.